नमस्कार, मी चंद्रकांत भोसले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहुरी जिल्हा अहमदनगरमधून आपल्या सर्वांचं या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे। आजचा आपला विषय कार्यशाळेतील गणितशास्त्र आणि त्यामधला जे महत्त्वाचे जे प्रकरण आहे ते म्हणजे उष्णता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हीट असं म्हणतो। उष्णतेचा ज्यावेळी आपण उष्णता हा शब्द उच्चारतो त्यावेळी लगेच आपल्या हाताला चटका बसल्यासारखं होतं। आणि आजकाल जर आपण बाहेर फिरायला गेलो, एप्रिल आणि मे महिना अतिशय ऊन झालेलं असतं आणि सगळे म्हणतात की उष्णता आता खूप वाढलेली आहे। तर ही उष्णता म्हणजे काय असतं त्याविषयी आपण जरा माहिती घेऊया। उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे। जर एखाद्या पदार्थाला उष्णता दिली गेलेली असेल तर तो पदार्थ, जर या पदार्थाला उष्णता दिली गेलेली असेल तर तो स्पर्शाने आपल्याला गरम वाटतो आणि जर त्यामधून उष्णता काढून घेतलेली असेल तर तो पदार्थ आपल्याला स्पर्शाने थंड असतो। तर जेव्हा पदार्थाला उष्णता दिली जाते किंवा काढून घेतली जाते त्यावेळी पदार्थामध्ये काही बदल होत येतात। तर पदार्थामध्ये कोणते बदल होतात? उष्णता पदार्थाला उष्णता देणे आणि पदार्थातून उष्णता काढणे, हे जे दोन्ही प्रकार आहेत या दोन्ही प्रकारांमध्ये पदार्थामध्ये काही बदल होतात। पदार्थामध्ये मग कोणता बदल होतो? जर समजा पाणी असेल आणि ते पाणी आपण फ्रीजमध्ये ठेवलं, फ्रीजरमध्ये ठेवलं, तर फ्रीज काय करतो? त्या पाण्यामध्ये असलेली जी उष्णता आहे ती उष्णता काढून घेतो आणि त्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं, त्याचा तयार होतो बर्फ। किंवा जर आपण पाणी घेतलं एका पातेल्यामध्ये आणि ते स्टोव्हवर ठेवलं तर स्टोव्हची उष्णता आपण ज्यावेळी त्याला देतो त्यावेळी ते पाणी उकळतं आणि त्याची वाफ तयार होते। म्हणजे काय होतं की त्या पदार्थाची अवस्था बदलते, पदार्थाची अवस्था बदलते। म्हणजे कोणती? जर अगोदर बर्फ असेल, बर्फाला आपण उष्णता दिली तर उष्णता दिल्यानंतर त्याचं तयार होईल पाणी, परत या पाण्याला उष्णता दिली तर त्याची होईल वाफ। मग जर वाफेमधून उष्णता आपण काढून घेतली तर उलटी गोष्ट घडेल, त्याचं पाणी तयार होईल आणि आणि उष्णता पाण्यामध्ये काढून घेतली तर त्याचा बर्फ तयार होईल। म्हणजे थोडक्यामध्ये काय की पदार्थास उष्णता दिली किंवा पदार्थामधून आपण उष्णता काढून घेतली तर पदार्थाच्या अवस्थेमध्ये बदल होतो। तर प्रत्येक पदार्थामध्ये जो परमाणु असतात, परमाणु जे असतात त्याला आपण ॲटम असं म्हणतो। प्रत्येक पदार्थामध्ये परमाणु असतात, त्या पदार्थाला आपण ॲटम म्हणतो। उष्णता ज्यावेळी आपण देतो आणि प्रत्येक पदार्थामध्ये जे परमाणु असतात ते गतिमान असतात, पण ज्यावेळी आपण पदार्थाला उष्णता देतो, पदार्थ असेल या पदार्थाला आपण उष्णता देतो त्यावेळी त्याच्यामध्ये जे परमाणु असतात ते आणखी गतिमान होतात आणि त्या पदार्थामधील उष्णता दिल्यानंतर त्या परमाणूची जी गतिमानता आहे, जी वाढलेली गती आहे, ती गती ज्या साह्याने मोजली जाते, जी गतिज ऊर्जा आहे ती गतिज ऊर्जा मोजणे म्हणजेच उष्णता। म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक पदार्थामधील परमाणु गतीमध्ये असतात। जेव्हा पदार्थास उष्णता दिली जाते तेव्हा परमाणूंची गती वाढते, पदार्थामधील परमाणूंची गती वाढते, तेव्हा उष्णता पदार्थामधील परमाणूंच्या गतिजन्य ऊर्जेवरून मोजली जाते। तर ही सर्वसाधारणपणे आता उष्णतेची व्याख्या
तर उष्णतेविषयी सर्वसाधारण म्हणजे काय? उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे ज्यामुळे पदार्थाला जर आपण ती दिली तर पदार्थ आपल्याला स्पर्शाने गरम असतो किंवा पदार्थामधून आपण जर काढून घेतली तर पदार्थ आपल्याला स्पर्शाने थंड असतो. जेव्हा पदार्थास उष्णता दिली जाते किंवा उष्णता काढून घेतली जाते त्यावेळी पदार्थाच्या अवस्थेमध्ये बदल होतो आणि त्यानंतर सर्व अवस्था पाहिजेच. तर आता उष्णतेची एकके. उष्णतेची एकके म्हणजे युनिट्स ऑफ हीट. आता ही उष्णतेची एकके कोणती आहे? तर पहिलं जे एकक आहे ते कॅलरी. उष्णता कशामध्ये मोजतात? कॅलरी मध्ये. आता कॅलरी म्हणजे काय? 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाला 1 अंश सेल्सिअस तापमानाने जर आपल्याकडे एक पदार्थ असेल, एक पदार्थ आहे पदार्थ आणि त्या पदार्थाचं वस्तुमान जे आहे 1 ग्रॅम आहे. 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाला 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ जो असेल तर त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. ही व्याख्या पहा. 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा 1 अंश सेल्सिअसने कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते. म्हणजे पहा 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आहे त्या वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असेल. हे उष्णतेची व्याख्या आपण परत पाहू की जर 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाने 1 अंश सेल्सिअसने त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअस वाढवायचं असेल, 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने आपल्याला वाढवायचं आहे त्यावेळी उष्णता आपल्याला द्यावी लागते. त्याचप्रमाणे परत 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आहे आणि त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने कमी करायचं आहे. 2 घटना आहेत. मग जर वाढवायचं असेल तर उष्णता द्यावी लागेल, जर तापमान कमी करायचं असेल तर उष्णता काढून घ्यावी लागेल. म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात. तर ही उष्णतेची उष्णतेचं जे एकक आहे कॅलरी त्याची व्याख्या आहे. सेंटीग्रेड हीट म्हणजे उष्णतेचं हे दुसरे एकक सेंटीग्रेड हीट. मग आता या ठिकाणी कॅलरीसाठी जो पदार्थ होता त्याचं वजन जे होतं ते 1 ग्रॅम. आता यामध्ये पदार्थाचं वजन होतं 1 पौंड आणि त्याचं तापमान आपल्याला 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस 1 CH2 उष्णता असे म्हणतात. 1 CH2 उष्णतेचं आपण आता स्पष्ट जरा परत एकदा ही एक व्याख्या पाहू. CH2 म्हणजे काय? तर 1 पौंड वस्तुमानाच्या पदार्थास
अंश सेल्सिअसने किंवा सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस 1 CHU उष्णता असे म्हणतात. मग आता 1 CHU म्हणजे किती कॅलरी हा एक प्रश्न आपल्याकडे आहे. 1 CHU बरोबर. आता याचे जे रूपांतर आहे आपण दोन युनिट्स कॅलरी आणि CHU. मग आता CHU किती कॅलरी म्हणजे 1 CHU तर 453.6 कॅलरी म्हणजे 1 CHU. म्हणजे रूपांतर करण्यासाठी काय केले 1 पाऊंड आणि ग्रॅम यांचं रूपांतरित केलं आणि त्या रूपांतरामध्ये जी गोष्ट हे रूपांतर करताना कारण सेंटीग्रेडचं रूपांतर करण्याची काही गरज नाही. ग्रॅम आणि पाऊंडचं रूपांतर आणि त्याच्यामुळे 453.6 हे उत्तर आलं. 1 ग्रॅम बरोबर किती पाऊंड असं जर आपण केलं आणि तेवढं गुणाकार केला तर ते आपल्याला. तर आता BTHU पुढचं जे काय तिसरं एक BTHU तिसरं एक BTHU म्हणजे ब्रिटिश थर्मल आता यामध्ये जे ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ होता इथे 1 पाऊंड वस्तुमानाचा पदार्थ होता. इथे 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवणे किंवा कमी करणे. इथे सुद्धा पदार्थ या 1 पाऊंड वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवणे किंवा कमी करणे. आणि या ठिकाणी आता काय घडलं हे पूर्णपणे सगळे ब्रिटिश एकक इथे वापरले गेले. म्हणजे यामध्ये जे पदार्थाचं वजन आहे ते पाऊंड म्हणजे 1 पाऊंड वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री फॅरनहीटने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस 1 BTHU उष्णता असे म्हणतात. तर आता ही व्याख्या परत एकदा पाहू आपण. 1 BTHU म्हणजे काय तर 1 पाऊंड वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेला 1 BTHU उष्णता असे म्हणतात. तर हे उष्णतेची 3 एकक आपण पाहिली कॅलरी CHU आणि BTHU. आता 1 BTHU म्हणजे किती कॅलरी 1 BTHU बरोबर 252 कॅलरी. या सगळ्यांचं एकमेकात रूपांतर करता आलं पाहिजे. 1 BTHU बरोबर 252 कॅलरी. आणि मग आता 1 BTHU बरोबर किती CHU हा एक प्रश्न. मग 1 CHU बरोबर 1 CHU म्हणजे सेंटीग्रेड हीट युनिट. मग 1 CHU बरोबर 1.8 BTHU. आता हे रूपांतर आपण पाहिले की 1 CHU बरोबर आपण पाहिलं तर तो 453.6 कॅलरी आणि 1 BTHU बरोबर 252 कॅलरी आणि 1 CHU बरोबर 1.8
PTHU. तर ही 3 एकक झाले. आता यानंतर आपण माहिती घेऊ की तापमानाची. तापमान याला टेम्परेचर असं म्हणतात. तापमान तर जेव्हा पदार्थास उष्णता दिली जाते त्यावेळी तो गरम होतो व उष्णता काढून घेतली की तो थंड होतो. म्हणजे पदार्थाला आपण ज्यावेळी स्टोव्हवर ठेवलेला आहे किंवा आपली गाडी ज्यावेळी उन्हामध्ये उभी असते त्यावेळी ती तापते किंवा एखादी वस्तू उन्हामध्ये पडलेली असते तर चटका बसतो. तर ज्यावेळी उष्णता दिली जाते त्यावेळी पदार्थ गरम होतो आणि उष्णता काढून घेतली की पदार्थ थंड होतो. तर या गरम आणि थंडपणाच्या मापनास तापमान असे म्हणतात. तर यामध्ये आता तापमान शब्द कसा आहे? ताप आणि मान म्हणजे पदार्थाच्या गरम आणि थंडपणाच्या मापनास तापमान असे म्हणतात. मान म्हणजे एकक, ताप म्हणजे तापाचं एकक म्हणजे त्याचा धातू शब्द आहे तोच आपल्याला त्याची व्याख्या सांगत असतो की पदार्थाच्या गरम आणि थंडपणाच्या मापनास तापमान असे म्हणतात. म्हणून तापमान पदार्थामध्ये उष्णतेची पातळी दर्शवते. पदार्थामध्ये उष्णतेची किती पातळी आहे ती पातळी दर्शवत असते आणि त्यामुळेच पदार्थामध्ये उष्णतेची पातळी दर्शवणाऱ्या राशीस तापमान असे म्हणतात. पदार्थामध्ये उष्णतेची पातळी दर्शविणाऱ्या राशीस तापमान असे म्हणतात. पदार्थामध्ये उष्णतेची पातळी दर्शवणाऱ्या राशीस तापमान असे म्हणतात. तर मग आता यानंतर जो पुढचा भाग आहे की तापमानाची पातळी तर दर्शवतात, मग आता तापमानाचं एकक काय असेल हा एक मोठा प्रश्न तापमानाचे. त्यामुळे आपण आता तापमानाची व्याख्या पाहिली आणि ही व्याख्या काय? पदार्थामध्ये उष्णतेची पातळी दर्शवणाऱ्या राशीस म्हणजे ही एक राशी आहे आणि तिचा उपयोग उष्णतेची पातळी दर्शवण्यासाठी केला जातो म्हणून त्याला तापमान असं म्हणतात. आता तापमानाची एकके पाहू. एकके म्हणजे युनिट्स. आता ही कोणती एकके आहे? तर तापमान डिग्री मध्ये मोजले जाते. तापमान डिग्री म्हणजे अंशामध्ये मोजले जाते. आणि ते मोजण्यासाठी तापमान म्हणून ते मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाला तापमापक किंवा थर्मोमीटर असे म्हणतात. तापमान अंशामध्ये मोजलं जातं आणि तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटरचा वापर केला जातो. तर थर्मोमीटरचे आपण आकृती काढूया. मी 3 थर्मोमीटर इथे काढतो. अतिशय साधे आणि सोपे.
तर अशा प्रकारे हे 3 थर्मोमीटर काय. तर पहिले जे थर्मोमीटर आहे तापमान करून टाकतो मी. तर हे थर्मोमीटर हा सेंटीग्रेड थर्मोमीटर. सेंटीग्रेड थर्मोमीटर. त्यानंतर हा जो आहे फॅरेनहीट थर्मोमीटर. आणि रीमर थर्मोमीटर. तर आता सर्वसाधारण सगळे जर पाहिजे तर आपल्याला सारखे दिसतात. तर आता हा सेंटीग्रेड थर्मोमीटर जो आहे त्याचा स्टार्टिंग पॉइंट 0 पासून सुरू होतो आणि हा 100. 0 म्हणजे कोणता की 0°C म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं बर्फ होतं, म्हणजे पाण्याचा बर्फ होण्याचा जो बिंदू असतो, ज्यावेळी बर्फ होऊ लागतं त्यावेळेचा बिंदू, आणि ज्यावेळी पाणी उकळू लागतं, पाण्याची वाफ होऊ लागते त्यावेळेचा हा बिंदू, म्हणजे 0 पासून 100 पर्यंत आकडे असतात. त्याचप्रमाणे हा दुसरा थर्मोमीटर ज्याला फॅरेनहीट थर्मोमीटर असं आपण म्हणतो, तो सुरू होतो 32 पासून आणि या ठिकाणचा पाण्याचा उकळण्याचा जो बिंदू आहे तो असतो 212. म्हणजे 0°, 100°, 212°, 32°. मग आता हा तिसरा जो आहे हा 0 पासून सुरू होतो आणि इथे 80°ला संपतो. मग ज्यावेळी सर्वसाधारण स्थितीमध्ये पाण्याचं बर्फ होतं त्यावेळी पाण्याचं जे तापमान असतं ते तापमान 0° म्हणजे पाण्याची जी उंची असेल त्या ठिकाणी 0 हा आकडा केलेला असतो. आणि ज्यावेळी सर्वसाधारण स्थितीमध्ये म्हणजे अशी जी स्थिती असते सर्वसाधारण स्थितीमध्ये त्यावेळी पाण्याची जी उंची असते त्या ठिकाणी 32 अंक लिहिलेला असतो आणि ज्यावेळी पाणी उकळत असतं त्यावेळी 212 अंक लिहिलेला असतो. हे फॅरेनहीट थर्मोमीटर. रीमर मध्ये काय असतं की ज्यावेळी पाण्याचा बर्फ होतो म्हणजे पाणी उकळू लागतं त्यावेळी त्या ठिकाणी 0 अंक लिहितात, म्हणजे याच्यात पारा पूर्ण भरलेला असतो आणि ती पाण्याची जी उंची असते पाणी उकळताना तिथे 0 अंक लिहितात आणि त्या सर्वसाधारण स्थितीमध्ये पाणी ज्यावेळी उकळू लागतं त्यावेळी 80 हा आकडा लिहिला जातो. म्हणजे थोडक्यात काय ब्रिटिश पद्धतीमध्ये दुसरं जर आपण फॅरेनहीटचं उदाहरण घेतलं तर तिला ब्रिटिश पद्धतीमध्ये फॅरेनहीट थर्मोमीटर वापरतात. तर आता हे 0 किंवा 100, 32 किंवा 212, 0 किंवा 80 हे केव्हा मोजलेले असतात की ज्यावेळी सर्वसाधारण दाब असतो त्यावेळी. म्हणजे वातावरणाचा दाब किती असतो 1.03 किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर. हा जो वातावरणाचा दाब आपल्या सगळीकडे असतो. या सर्वसाधारण स्थितीमध्येच पाणी घेतलं जातं. ते ज्यावेळी बर्फापासून पाणी व्हायला लागतं त्यावेळेच खून केली जाते. ज्यावेळी पाणी उकळू लागतं त्यावेळेच्या पुन्हा केल्या जातात आणि हे थर्मोमीटर तयार केले जातात. आता हे सेंटीग्रेड थर्मोमीटर ESI पद्धतीमध्ये हे वापरलं जातं, संपूर्ण जगात वापरलं जातं. फॅरेनहीट थर्मोमीटर हे ब्रिटिश पद्धतीमध्ये वापरलं जातं. तर सर्वसाधारणपणे आता आपण काय करू की यांची जरा व्याख्या ज्या आहेत ना त्या पाहू. फॅरेनहीट तापमापक सर्वप्रथम ब्रिटिश पद्धतीमध्ये डिग्री फॅरेनहीट म्हणजे अंश फॅरेनहीट मध्ये तापमान मोजले जाते.
या पद्धतीत सामान्य वातावरणीय दाबास पाण्याचा गोठण बिंदू 32 डिग्री फॅरनहीट व पाण्याचा उत्कलन बिंदू ज्याला आपण बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो तो 212 डिग्री फॅरनहीट असतो. त्याचप्रमाणे आता सेल्सिअस तापमान मापकाचा जर आपण विचार केला 1 नंबरला असलेल्या तर त्याचा जर विचार केला तर मेट्रिक पद्धतीमध्ये तापमान डिग्री सेंटीग्रेड मध्ये मोजले जाते. डिग्री सेंटीग्रेड किंवा डिग्री सेल्सिअस असं दोन्ही त्याला म्हटलं जातं. या पद्धतीत सामान्य वातावरणीय दाबास म्हणजे सामान्य वातावरणाचा दाब 1.03 किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर एवढा म्हणजे त्या सामान्य वातावरणीय दाबास पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री सेंटीग्रेड व पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजे ज्यावेळी पाणी उकळू लागतं तो 100 डिग्री सेंटीग्रेड एवढा असतो. आणि यामध्ये काय केलेलं असतं मग 0 ते 100 मध्ये त्याचे 100 समान भाग केलेले असतात आणि फॅरनहीट मध्ये किती भाग केलेले असतात मग 32 ते 212 यामध्ये आता जे भाग तयार होतात ते 180 यांच्यामधला फरक 32 आणि 212 याच्यामध्ये 100 भाग केलेले आणि त्यामध्ये 80 हे तिन्ही मध्ये. आणि मग त्यानंतर आता रिमर तापमापक या तापमापकानुसार सामान्य वातावरणीय दाबास म्हणजे 1.03 किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटर या वातावरणीय दाबास पाण्याचा गोठण बिंदू म्हणजे फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री रिमर या ठिकाणी आहे. 0 डिग्री रिमर व पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर 80 डिग्री रिमर एवढा असतो. यामध्ये काय केलेलं असतं 0 ते 80 मध्ये समान 80 भाग केलेले असतात. मग आता तापमान जर एखाद्या वस्तूचं तापमान आपण मोजलं तर ते 150 फॅरनहीट वापरला आपण तर 150 डिग्री फॅरनहीट असं लिहू. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचं तापमान आपण सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस थर्मोमीटरने मोजलं तर ते 40 धरलं त्या ठिकाणी तर 40 डिग्री सेंटीग्रेड. एखाद्या वस्तूचं तापमान आपण रिमरने मोजलं आणि ते जर 76 असेल तर 76 डिग्री रिमर आपल्याला असं लिहिता येईल. म्हणजे हा लिहिण्याचा प्रकार आहे. म्हणजे डिग्री आणि सी आपण लिहिलं की सेंटीग्रेड किंवा सेल्सिअस 150 डिग्री आणि फॅरनहीट एक्स आणि 76 डिग्री रिमर म्हणजे आर ए सी आणि आर अशा पद्धतीने ते आपल्याला लिहिता येईल. तर आता यांचा परस्परांमध्ये काय संबंध आहे. आता थर्मोमीटरला मराठीत आपण तापमापी असं म्हणतो म्हणजे सेंटीग्रेड तापमापी तापमान मोजण्यासाठी तापमापक वापरतात म्हणजे ती तापमापी. सेंटीग्रेड तापमापी किंवा तापमापक, फॅरनहीट तापमापी किंवा तापमापक आणि रिमर तापमापी किंवा तापमापक. आता यांचा परस्पर संबंध. आता सेंटीग्रेडचा विचार करू आपण. पाण्याचा गोठण बिंदू 0 डिग्री सेंटीग्रेड भागिले एकूण जे भाग केलेले ते डिग्री सेल्सिअस वर 100 आणि बरोबर डिग्री फॅरनहीट आणि फॅरनहीट काय 0 पासून सुरू झालेलं नाही ते 32 पासून सुरू झालं म्हणून डिग्री फॅरनहीट वजा 32 आणि भागिले एकूण तयार केलेले भाग 32 ते 212 180 भाग तयार झाले गुणिले बरोबर म्हणजे परस्पर संबंध आता काय याचा इथे 0 डिग्री फॅरनहीट डिग्री रिमर भागिले एकूण त्याचे तयार झालेले भाग जे आहेत ते भाग 0 ते 80 म्हणजे 80 भाग तयार. आता याचा आपण मसाला काढून घेऊ.
100 180 सर्वसाधारणपणे याला आता 20 ने भाग जाईल. मग आता दोन्ही बाजूला सगळ्या समीकरणाला आपण 20 ने गुणू. म्हणजे डिग्री सेंटीग्रेड भागिले 100 गुणिले 20 असं करू समजा. आणि डिग्री फॅरेनहीट वजा 32 भागिले 180 गुणिले 20 या करता की हे मिनिमाइज करतो आपण सगळं. डिग्री ऋण भागिले 80 गुणिले 20 सगळ्यांना 20 ने भागला तर 20 × 100. त्यानंतर 20 × 9 180. त्यानंतर 20 × 80 बरोबर ना. त्यानंतर आता काय डिग्री सेंटीग्रेड भागिले 5 बरोबर डिग्री फॅरेनहीट वजा 32 भागिले 9 बरोबर डिग्री ऋण भागिले 4. तर हा परस्पर संबंध आहे. आणि या सूत्राचा वापर करून आपण डिग्री फॅरेनहीटचे डिग्री सेंटीग्रेड करू शकतो आणि डिग्री सेंटीग्रेडचे डिग्री फॅरेनहीट करू शकतो किंवा डिग्री रेडियन करू शकतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे आपण त्याला रूपांतरित करू शकतो. तर तापमान मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे आपण पाहिलं की यामध्ये वापरला गेलेला आहे पारा. म्हणजे तापमान मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे तापमापक वापरतात आणि त्या तापमापकामध्ये पाऱ्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तर आता आपण पाहिलं की पाण्याचा उत्कलन बिंदू आणि पाण्याचा गोठण बिंदू ज्याला आपण फ्रीजिंग पॉइंट असं आपण म्हणतो. तर हे दोन बिंदू म्हणजे काय? उत्कलन बिंदू ज्याला आपण बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो. आता उत्कलन बिंदू म्हणजे काय? की पदार्थाला उष्णता दिल्यानंतर किंवा ज्या तापमानास पदार्थाचे रूपांतर वायूमध्ये होण्यास सुरुवात होते, वायूमध्ये म्हणजे वाफेमध्ये होण्यास सुरुवात होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा उत्कलन बिंदू असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की उष्णता दिल्यानंतर पदार्थ तापतो आणि त्याचे तापमान वाढू लागतं आणि ज्या तापमानास कोणत्याही पदार्थाचे रूपांतर वायूमध्ये होण्यास सुरुवात होते त्या तापमानास त्या पदार्थाचा उत्कलन बिंदू किंवा बॉइलिंग पॉइंट असे म्हणतात. मग आता पाण्याचा उत्कलन बिंदू पाण्याचं उत्कलन बिंदू किती? तर आपण आताच तापमान मोजण्याचे जे साधन पाहिले त्याच्यावरून 100 डिग्री सेंटीग्रेड किंवा 212 डिग्री फॅरेनहीट किंवा 80 डिग्री. मग आता विलय बिंदू किंवा ज्याला आपण मेल्टिंग पॉइंट असं म्हणतो. आता विविध नाव विलय बिंदू, मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट कशाला म्हणायचं? ज्या तापमानास पदार्थाचे घन अवस्थेमधून द्रव अवस्थेमध्ये किंवा द्रव अवस्थेमधून घन अवस्थेमध्ये रूपांतर होते त्या तापमानास आपण विलय बिंदू किंवा मेल्टिंग पॉइंट असे म्हणतात. आता मेल्टिंग पॉइंटला याला फ्रीजिंग पॉइंट असं सुद्धा म्हणतात किंवा ज्याला गोठण बिंदू म्हणजे फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे ज्या तापमानास पदार्थाचा द्रव म्हणून घनरूप अवस्था होते किंवा घनरूपातून द्रवरूप अवस्था होते त्या तापमानास त्या पदार्थाचे
मेल्टिंग पॉइंट असे म्हणतात. म्हणजे ज्या तापमानास पदार्थाचे द्रवातून घनरूपात किंवा घनरूपातून द्रवामध्ये रूपांतर होते त्या तापमानास त्या पदार्थाचा विलय बिंदू म्हणजेच मेल्टिंग पॉइंट किंवा मोठा बिंदू फ्रीझिंग पॉइंट असे म्हणतात. मग आता पाण्याचा विलय बिंदू, पाण्याच्या विलय बिंदूचा जर आपण विचार केला तर 0 डिग्री सेल्सिअस किंवा 32 डिग्री फॅरेनहीट किंवा 0 डिग्री रिमर. म्हणजे पाण्याचा मोठा बिंदू 0 डिग्री सेंटीग्रेड किंवा 32 डिग्री फॅरेनहीट किंवा 0 डिग्री रिमर एवढा असतो. मग आता पारा तापमापकामध्ये काय वापरलं जातं हा एक मोठा पॉइंट आहे. जर पाणी वापरलं असतं तर पाणी 0 डिग्री सेंटीग्रेडला गोठलं असतं, त्यामुळे त्याच्यामधल्या सर्व हालचाली बंद झाल्या असत्या. आणि पाऱ्याचा जर विचार केला तर पारा -40 अंश सेल्सिअस तापमानाला गोठतो. त्याचप्रमाणे पारा जो उकळतो तो 373 डिग्री सेंटीग्रेड तापमान, 375 डिग्री सेंटीग्रेड तापमान. म्हणजे पाण्याचा गोठण बिंदू 40 डिग्री सेंटीग्रेड आणि पाण्याचा उत्कलन बिंदू 375 डिग्री सेंटीग्रेड. आणि त्यामुळे तापमान मोजण्यासाठी पारा हा अतिशय सोयीस्कर असतो. आणि अल्कोहोलचा जर आपण विचार केला तर अल्कोहोल -114 डिग्री सेंटीग्रेडला गोठतं. म्हणजे -114 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते द्रव अवस्थेमध्ये राहतं. त्याचप्रमाणे ते 78 डिग्री सेंटीग्रेडला उकळायला लागतं, जे त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे. म्हणून पारा हा जास्तीत जास्त तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतो. म्हणून पारा तापमापकामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आता आपण माहिती घेणार आहे ती विशिष्ट उष्णतेविषयी. विशिष्ट उष्णता ज्याला स्पेसिफिक हीट असं म्हणतात, ज्याला विशिष्ट उष्णता, विशिष्ट उष्मा असं सुद्धा म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये स्पेसिफिक हीट असे म्हणतात. आता विशिष्ट उष्णता म्हणजे काय? तर सुरुवातीच्या आपल्या व्याख्येप्रमाणे आपल्याकडे पदार्थ 1 ग्रॅम वस्तुमानाचा आणि याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेड ही वाढ करायची किंवा घटवायची. म्हणजेच 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता असे म्हणतात. अतिशय साधी आणि सोपी व्याख्या की 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ 1 डिग्री सेंटीग्रेड एवढं आपण ध्यानात ठेवण्याची गरज आहे की 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता असे म्हणतात. साधं आणि सोपे. तर मग या विशिष्ट उष्णतेचं आपण एक सूत्र लिहू. विशिष्ट उष्णता म्हणजे काय त्याचं एक सूत्र लिहून देऊ कशी काढता येते. विशिष्ट उष्णता पदार्थाची उष्णता ग्राहकत्व आणि भागिले पाण्याची उष्णता ग्राहकत्व. म्हणजे विशिष्ट उष्णता आपल्याला या पद्धतीने काढता येते. पदार्थाचे उष्णता ग्राहकत्व आणि त्याला भागिले पाण्याचे उष्णता ग्राहकत्व. म्हणजे उष्णता ग्राहकत्व हा शब्द दोन्ही ठिकाणी आलेला पाहता याचे आपल्याला माहिती पडेल. उष्णता ग्राहकत्व काय म्हणजे काय. तर उष्णता ग्राहकत्व म्हणजे थर्मल कॅपॅसिटी इंग्रजीमध्ये म्हणतात.
thermal capacity म्हणजे thermal capacity of substance आणि thermal capacity of water. आता उष्णता ग्राहकत्वाचं आपण एक व्याख्या पाहूया. उष्णता ग्राहकत्व म्हणजे काय? तर आता उष्णता ग्राहकत्वासाठी 1 ग्रॅम वगैरे याचा विचार करण्याची गरज नाही. आपल्याकडे एखादा पदार्थ असेल आणि त्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस त्या पदार्थाचे उष्णता ग्राहकत्व असे म्हणतात. उष्णता ग्राहकत्व म्हणजे फक्त आपण 1 ग्रॅमचा विचार केला नाही. पदार्थ कोणता असेल तो की कोणत्याही पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस त्या पदार्थाचे उष्णता ग्राहकत्व असे म्हणतात. तर साधी आणि सोपी व्याख्या बघा. आता उष्णता ग्राहकत्व आपल्याला कसं काढता येतं? तर उष्णता ग्राहकत्व बरोबर म्हणजे थर्मल कॅपॅसिटी. कोणत्याही पदार्थाची थर्मल कॅपॅसिटी ही Q या अक्षराने दर्शवतात. थर्मल कॅपॅसिटी Q बरोबर N S कॅलरीज प्रति डिग्री सेंटीग्रेड. कॅलरी प्रति डिग्री कॅलरी प्रति अंश सेल्सिअस. आता M म्हणजे काय? पदार्थाचे वस्तुमान. जो पदार्थ असेल त्या पदार्थाचं वस्तुमान आणि S पदार्थाची विशिष्ट उष्णता. आणि Q म्हणजे उष्णता ग्राहकत्व. ते आपण लिहिलेले या पद्धतीने आपल्याला कोणत्याही पदार्थाचं थर्मल कॅपॅसिटी काढता येते. तर आता यानंतर पाण्याची समतुल्य उष्णता. वॉटर इक्विव्हॅलेंट ऑफ Q. वॉटर इक्विव्हॅलेंट ऑफ हीट याला उष्णता शोषक अंक असं सुद्धा म्हणतात. उष्णता शोषक अंक किंवा पाण्याची समतुल्य उष्णता. पाण्याची समतुल्य उष्णता. आता यामध्ये काय? 1 ग्रॅम वजनाच्या पदार्थाचे तापमान जे 1 ग्रॅम वजन आपण मागच्यासारखे 1 ग्रॅम वजन वजनाचा पदार्थ घेतला आणि त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यास जेवढी उष्णता द्यावी लागते म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यास जेवढी उष्णता द्यावी लागते जितकी वाढ करायची आपल्याला जेवढी उष्णता द्यावी लागते तेवढ्याच उष्णतेने म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमानाचा जो पदार्थ आहे त्याची उष्णता 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता द्यावी लागते तेवढ्याच उष्णतेने जेवढ्या वजनाच्या पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढेल त्या पाण्याच्या वजनाला उष्णता शोषक अंक किंवा पाण्याची समतुल्य उष्णता किंवा वॉटर इक्विव्हॅलेंट ऑफ हीट असे म्हणतात. परत आपण पाहू. 1 ग्रॅम वजनाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यास जेवढी उष्णता द्यावी लागते तेवढ्याच उष्णतेने जेवढ्या वजनाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढेल त्या पाण्याच्या त्या वजनाला उष्णता
शोषकांक असे म्हणतात. मग उष्णता शोषकांक म्हणजे WE उष्णता शोषकांक बरोबर पदार्थाचे वजन गुणिले विशिष्ट उष्णता. म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या पदार्थाचं तापमान 1 अंश सेल्सिअस करण्यासाठी 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी आपल्याला जेवढी उष्णता द्यावी लागते तेवढी उष्णता तेवढी उष्णता निर्माण करण्यासाठी आपण ऍड केलेलं पाणी. म्हणजे तिथे उष्णता या ठिकाणी जेवढी उष्णता दिली तेवढ्याच उष्णतेत किती पाणी ऍड करावं लागेल म्हणजे तेवढं 1 डिग्री सेंटीग्रेडने पाण्याचं तापमान वाढेल एवढंच यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आता कॅलरीमीटर. तर कॅलरीमीटरचा उपयोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कॅलरीमीटरचा उपयोग विशिष्ट उष्णता किंवा उष्णता शोषकांक किंवा वॉटर इक्विव्हॅलेंट ऑफ हीट हे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तर कॅलरीमीटर हे तांब्याचं भांड असतं आणि त्याला एका लाकडी बॉक्समध्ये ठेवलेलं असतं आणि त्या तांब्याच्या भांड्यामध्ये जे मिश्रण असतं ते मिश्रण ढवळण्यासाठी सुद्धा यामध्ये व्यवस्था केलेली असते. आणि कॅलरीमीटरचा उपयोग आपल्याला उष्णता मोजण्यासाठी करता येतो. आता यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे अप्रकट उष्मा. अप्रकट उष्मा याला लॅटेंट हीट असं म्हणतात. आणि याला गुप्त उष्मा असं सुद्धा म्हणतात. हे सगळे नाव एकच आहे. अप्रकट उष्मा, लॅटेंट हीट किंवा गुप्त उष्मा. तर 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थास आपण मागचं जसं ठरलं तसंच 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थास जी उष्णता दिली असतात किंवा काढून घेतली असतात पदार्थाच्या तापमानामध्ये कोणताही बदल न होता अवस्थेमध्ये बदल होतो त्या उष्णतेस त्या पदार्थाची अप्रकट उष्मा, गुप्त उष्मा किंवा लॅटेंट हीट असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात अप्रकट उष्मा म्हणजे काय आपण पाहिलं की 1 ग्रॅम वस्तुमानाच्या पदार्थाला जी उष्णता दिली असतात किंवा काढून घेतली असतात पदार्थाच्या तापमानात कोणताही बदल न होता त्या पदार्थाच्या अवस्थेत बदल होतो. आणि जर असा पदार्थाच्या अवस्थेत बदल होत असेल तर त्या उष्णतेस जी उष्णता दिलेली असते त्या उष्णतेस अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये कसं आहे की पाण्यापासून तयार होतं बर्फ, पाणी आणि वाफ. आता 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला पाणी द्रव स्वरूपात सुद्धा असतं आणि बर्फाच्या स्वरूपात सुद्धा असतं. त्याचप्रमाणे पाणी आणि वाफेचा जर विचार केला तर 100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर झालेलं उकळतं पाणी असतं आणि 100 डिग्री सेंटीग्रेडला पाण्याची वाफ सुद्धा होत असते. म्हणजे यामध्ये अशी कोणतीतरी उष्णता आहे ती दिल्यानंतर पाण्याचं बर्फ होतं किंवा बर्फाचं पाणी होतं किंवा पाण्याची वाफ होत असते. तर आता याविषयी आता जर आपण पाहू विलयाची अप्रकट उष्मा, लॅटेंट हीट ऑफ फ्युचर. विलयाची
म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे ज्यावेळी फ्रीजिंग पॉइंटच्या वेळची किंवा ज्यावेळी पाण्याचं बर्फ होत असतं किंवा बर्फाचं पाणी होत असतं त्यावेळची अप्रकट उष्मा, त्याला विलयनाची अप्रकट उष्मा असं म्हणतात. तर आता याविषयी आपण पाहू की 1 ग्रॅम वस्तुमानाच्या घन पदार्थास द्रवरूप अवस्थेमध्ये बदलण्यासाठी, म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमानाच्या घन पदार्थास द्रवरूप अवस्थेमध्ये बदलण्यासाठी तापमानामध्ये कोणतीही वाढ न होऊ देता, अप्रकट उष्माला आता हेच बदल नाही, तापमानात काही वाढ करायची नाही, तापमानात कोणतीही वाढ होऊ न देता जी उष्णता द्यावी लागते त्या उष्णतेस विलयाची अप्रकट उष्मा असे म्हणतात किंवा द्रवीभवनाची अप्रकट उष्मा असे म्हणतात. तर ही व्याख्या आपण परत एकदा पाहूया की 1 ग्रॅम वस्तुमानाच्या घन पदार्थास द्रवरूप अवस्थेमध्ये बदलण्यासाठी तापमानामध्ये कोणताही बदल होऊ न देता जी उष्णता द्यावी लागते त्या उष्णतेस विलयाची अप्रकट उष्मा असे म्हणतात किंवा यालाच द्रवीभवनाची अप्रकट उष्मा असेही म्हणतात. द्रवीभवनाची अप्रकट उष्मा असेही म्हणतात. तर 1 ग्रॅम आणि 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ आणि त्याचं टेम्परेचर तेच राहील आणि त्याचं रूपांतर पाण्याचं बर्फ किंवा बर्फाचं पाणी या संदर्भात 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ व 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या बर्फाचे रूपांतर 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यामध्ये करण्यासाठी लागणारी जी अप्रकट उष्मा असते, म्हणजे पहा 1 ग्रॅम वस्तुमानाचा पाणी बर्फ असेल आणि त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड असेल आणि त्याच्या तापमानात कोणतीही वाढ होणार नाही किंवा त्याचं तापमान कमी होणार नाही, फक्त त्या बर्फाचं रूपांतर पाण्यात करण्यासाठी जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते ती 80 कॅलरीची असते. म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमानाचं पाणी असेल आणि त्याचं तापमान 0 डिग्री सेंटीग्रेड असेल आणि त्या पाण्याला किंवा बर्फामधून आपण उष्णता दिली किंवा उष्णता काढून घेतली असेल आणि ज्यामुळे बर्फाचं पाणी झालं असेल किंवा पाण्याचं बर्फ झालं असेल त्यावेळी दिलेली जी उष्णता आहे किंवा काढून घेतलेली जी उष्णता आहे ती 80 किलो कॅलरी एवढी असते. याला म्हणतात विलयाची अप्रकट उष्मा आणि तिचं एकक जे आहे ते कॅलरी प्रति ग्रॅम. तर आता त्यानंतर बाष्पीभवनाची अप्रकट उष्मा. बाष्पीभवनाची अप्रकट उष्मा म्हणजे लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. तर अगोदर ज्या पद्धतीने आपण माहिती पाहिली होती की 1 ग्रॅम वस्तुमानाच्या द्रवाचे रूपांतर, तर तशाच पद्धतीने 1 ग्रॅम वस्तुमानाच्या द्रवाचे रूपांतर वायुरूप अवस्थेमध्ये बदलण्यासाठी तापमानामध्ये कोणतीही वाढ होऊ न देता जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेस द्रवीभवनाची अप्रकट उष्मा असे म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय की 1 ग्रॅम वस्तुमानाच्या द्रवाचे रूपांतर वायुरूप अवस्थेमध्ये करण्यासाठी तापमानामध्ये कोणताही बदल होऊ न देता जी उष्णता द्यावी लागते किंवा काढून घ्यावी लागते त्या उष्णतेला त्या द्रवाची बाष्पीभवनाची अप्रकट उष्मा असे म्हणतात.
मग बाष्पीभवनाची अप्रकट उष्मा जी आहे ते 100 डिग्री सेंटीग्रेड तापमान. आता बाष्पीभवन म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला पाणी उकळेल. 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला पाणी उकळेल. मग हे उकळलेलं जे पाणी आहे त्या उकळलेल्या पाण्याला आपल्याला उष्णता द्यायची, म्हणजे त्याला तापवायचं. मग तापवल्यानंतर त्याचं रूपांतर वाफेत. पण त्याकडे हे सुद्धा आपण ध्यानात ठेवायचं की त्याचं तापमानामध्ये वाढ होणार. त्याचप्रमाणे ही जी वाफ आहे या वाफेची उष्णता आपल्याला काढून घ्यायची. उष्णता आपल्याला काढून घ्यायची, त्याला वजा चिन्ह देऊ, इथे अधिक चिन्ह म्हणजे वाढवायची. ही वाफ आहे, त्या वाफेमधून आपल्याला उष्णता काढून घ्यायची. आणि काढून घेत असताना त्याचं टेम्परेचर जे आहे ते 100 डिग्री सेंटीग्रेडच राहिले पाहिजे, परंतु त्या वाफेचं पाणी झालं पाहिजे. आणि इथे त्या पाण्याचं तापमान, उकळत्या पाण्याचं तापमान आपलं वाढवायचं आणि त्याचं द्रवातून वायूमध्ये रूपांतर करायचं. त्यावेळी तापमानामध्ये कोणती वाढ होऊ द्यायची नाही. त्यावेळी जी उष्णता दिलेली असते त्या उष्णतेला बाष्पीभवनाची अप्रकट उष्मा असे म्हणतात. तर 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या 1 ग्रॅम पाण्याचे रूपांतर 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या वाफेमध्ये करण्यासाठी त्यावेळी लागणारी जी उष्णता आहे ती 539.5 कॅलरी एवढी असते. 539.5, काही ठिकाणी 540 सुद्धा लिहितात. 540 कॅलरी, 540 कॅलरी प्रति ग्रॅम. 540 कॅलरी प्रति ग्रॅम एवढी म्हणजे बाष्पीभवनाची अप्रकट उष्मा 540 कॅलरी प्रति ग्रॅम. आणि त्या सुरुवातीला आपण पाहिलं विलयाची अप्रकट उष्मा किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ही जी आहे ती 80 कॅलरी प्रति ग्रॅम एवढी आहे. तर आपण सर्व या क्लासला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा उष्णतेविषयी जो भाग आहे तो आपण थांबूया. या पुढचा भाग पुढच्या तासामध्ये